नमस्कार. काल संध्याकाळी माझ्या मुलाला घेऊन गार्डनमध्ये गेली. तिथे सहजच एका मैत्रिणीशी ओळख झाली. तिने सांगितलं की तिच्या मुलीला डेंग्यू सारखं झालं होतं सगळं. मुलगी खूप चिडचिड करत होती आणि मग मला लक्षात आलं की पोस्ट व्हायरल विकनेस हा खूप त्रासदायक असतो आणि लहान मुलांमध्ये तर खूपच असतो. कारण मुलांना सांगता येत नाही की मी थकलो आहे, मला त्रास होतो आहे. तर यावेळेस काय काळजी घ्यावी? पाणी भरपूर प्यावं, खाण्याकडे लक्ष द्यावं, व्हिटॅमिन सी युक्त फ्रुट्स फळं आपण जेवणात असावे, हिरव्या पालेभाज्या ड्रायफ्रुट्स असावे आणि पूर्ण आराम. जितका जास्त होऊ शकत असेल तितका आराम घ्यावा. होमिओपॅथी अशा केसेसमध्ये देखील काम करतं. पोस्ट व्हायरल विकनेस त्याच्यानंतर पोस्ट व्हायरलचे अनेक प्रकार असतात. पोस्ट व्हायरल जॉईंट पेन, पोस्ट व्हायरल विकनेस, पोस्ट व्हायरल क्रॅम्प्स, पोस्ट व्हायरल इरिटॅबिलिटी, हे सगळे प्रकार आपल्याला ताप, सर्दी, खोकला खूप दिवस राहिल्यानंतर दिसू शकतात. होमिओपॅथी तुम्हाला यामध्ये मदत करू शकते. नक्की लक्षात ठेवा. धन्यवाद.